नखाभोवती दिसणारं ग्रेस व्हाईट रखरखीत दॅट इज रफ ग्रोथ त्यालाच वॉल्ट असे म्हणतात. हे HPV म्हणजेच ह्युमन पॅपिलोमा व्हायरस ह्यामुळे होतं. हे संसर्गजन्य आजार आहे. हे डायरेक्ट स्किन टू स्किन कॉन्टॅक्टमुळे होतं. अदर मोड ऑफ ट्रान्समिशन इन्क्लुडिंग फोमाइट ट्रान्सफर, ऑटो इनॉक्युलेशन अँड सेक्शुअल ट्रान्समिशन. याचे काही टाईप आहेत जसे की प्लेन वॉल्ट, वेरुका वर्गारिस, प्लांटर वॉल्ट, पंक्टेड वॉल्ट, फिलिफॉर्म वॉल्ट, डिजिटेड वॉल्ट और जेनेटर वॉल्ट. वॉल्टचे मॅनेजमेंटकरिता आपण टॉपिकली सॅलिसिलिक ॲसिड और लॅक्टिक ॲसिड देतो. अदर ऑप्शन इन्क्लुडिंग ट्रेटिनॉइन और इमुक्युमाड और 5-फ्लोरिक और पोडोवॉल्ट. पोडोवॉल्ट हे आपण हे जेनेटर वॉल्टला देतो. सेकंड ऑप्शन इज सर्जिकल दॅट इज रिमूव्ड बाय इलेक्ट्रोकॉटरी, क्रायोथेरपी और लेझर. थर्ड ऑप्शन इज इम्युनोथेरपी. इम्युनोथेरपी म्हणजेच आपण पेशंटची शरीरशक्ती वाढवतो, त्यामुळे वॉल्टचा साईज कमी होतो. इम्युनोथेरपीमध्ये मी पेशंटला इंट्रारिजनल विटॅमिन D3 देत आहे. इम्युनोथेरपीचे काही ॲडव्हान्टेज असतात जसे की दुसरीकडे वॉल्ट असेल त्याचे पण साईज कमी होतो, रिकरन्स रेट कमी असते, पेन, स्कारिंग आणि सेकंडरी इन्फेक्शन याचे पण चान्सेस कमी असतात. तर कुणाला वॉल्ट असेल तर स्वतःहून मॅनिप्युलेट करू नका, हे दुसरीकडे स्प्रेड होऊ शकतो. याकरिता डर्मॅटॉलॉजिस्टचा कन्सर्न करा, योग्य निदान घ्या व उपचार करा.